नमस्कार. तर एका फेमस व्यक्तीनं आपला मोबाईल कुणाच्या हातात द्यावं का याविषयी थोडंसं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आता सूरज चव्हाणला कोण ओळखत नाही, महाराष्ट्रभर सर्वजणच ओळखतात. सूरज चव्हाण हा बिग बॉस विजेता आहे आणि तो थोडासा म्हणजे असं कमी शिकलेला असल्यामुळं त्याचं तर म्हणजे डिजिटल माध्यम हाताळणं त्याला थोडंसं कमी जमते. तर त्यासाठी त्यानं म्हणजे त्याचे मोबाईल्स वगैरे त्याचे नातेवाईक हाताळत आहेत, म्हणजे त्याचा भाचा किंवा जवळचे कोणी हाताळत असतील. तर ते मोबाईल हाताळताना ते त्यांच्या सोयीप्रमाणे किंवा त्यांना जर ते काही गोष्टी म्हणजे कमी जास्त करायच्या असतील तर ते त्याच्या पद्धतीनं म्हणजे ज्याच्यात त्यांना जे व्हॅल्यू वाटते ते ठेवतात आणि नसतात ते रिमूव्ह करतात. अशा गोष्टी ते करत आहेत. त्याच्यामुळं काही लोक नाराज होताना दिसत आहेत. पण ह्या गोष्टी इथपर्यंत ठीक आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मोबाईल हा म्हणजे माणसाचं सर्वस्व होऊन गेलेला आहे. मोबाईलच्या माध्यमातूनच सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मोबाईलच्या माध्यमातूनच बँक अकाउंट पण हँडल केले जात आहेत. तर याचं जर बँक अकाउंट जे असलेलं आणि सगळं म्हणजे सगळीकडे लिंक असलेला जर मोबाईल जर तो इतरांच्या हातात देत असेल, कुणीही नातेवाईक असू द्या किंवा कितीही विश्वासू व्यक्ती असू द्या, त्याच्या हातात देत असेल तर मात्र फार म्हणजे अशी गंभीर बाब आहे आणि त्याला धोका होऊ शकतो आणि त्याची फसवणूक होऊ शकते. हे जे अंकितानं म्हणलेलं आहे अगदी योग्य आहे. केवळ डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. सूरजनं हे सगळं स्वतः हँडल केलं पाहिजे किंवा एखादी अशी म्हणजे जबाबदार व्यक्ती नेमली पाहिजे. जसं रितेश देशमुखनं त्यांना मॅनेजर दिलेलं आहे, तर अजून एखादी व्यक्ती त्यानं नेमली पाहिजे आणि त्याच्यावर एखादा म्हणजे विश्वासू व्यक्ती नेमला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी कसं त्यानं स्वतः जर मॅनेज केल्या तरच योग्य राहील. आणि स्वतःचा मोबाईल कुणीही कुणाला देऊ नये, तो कुणीही असो.